क्लस्टर या मुंबईत होत आहेत टप्प्याटप्प्याने. त्यामुळे पूर्णपणे सुनियोजित मुंबईचा विकास या क्लस्टरच्या माध्यमातून होईल आणि तो देखील मोठं एक वचन आम्ही या ठिकाणी देतोय. त्यामध्ये नावं काही मी सगळी घेत नाही, पण उदाहरणादाखल अँटॉप हिल, कृष्णनगर, केतकीपाडा, गोपीकृष्णनगर, दहिसर, ओशिवरा, गोवंडी, चिता कॅम्प, चेंबूर, टागोर नगर, विक्रोळी पार्क साईड, भांडूप असे अनेक 17 प्रकल्प आहेत. गिरणी कामगारांना हक्काचं घर देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. यापूर्वी एकही घर गिरणी कामगारांना मिळालं नाही. मी आणि देवेंद्रजींनी 12,000 लोकांना घरं दिली. अमितला माहित आहे, साठम त्याच्यामध्ये पुढे होता गिरणी कामगारांचा. तर 12,000 लोकांना घरं दिली आणि 1,10,000 लोकांची यादी आहे. मुंबई आणि MMR मध्ये देखील ती घरं देण्याचा संकल्प देखील आम्ही याच्यात केलेला आहे. हक्काची घरं, परवडणारी घरं मुंबईमध्ये मिळाली पाहिजे, त्याचंही वचन आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मुंबईतला माणूस हद्दपार जो झालेला आहे त्याला पुन्हा आणण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून ते देखील जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि त्याचबरोबर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील त्यांनी देखील घोषणा केलेली आहे की सर्वांसाठी घरं आणि सर्वांसाठी घरं या संकल्पनेतून आम्ही ही संकल्पना पुढे नेण्यासाठी पुढच्या 5 वर्षात जवळपास 30 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना घरं मिळतील आणि परत त्या ठिकाणी मुंबईत लोक येतील. म्हणजे मुंबईतला माणूस धोकादायक इमारती, चाळी आणि स्लममुळे बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेल्याला पुन्हा यावा यासाठी आम्ही हे करतोय. आणि म्हणून आम्ही इतरांचं श्रेय वगैरे काही चोरणारे लोक नाही. ते श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. परंतु मुंबई म्हणजे प्रधानमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, मी, देवेंद्रजी यांच्यावर सातत्याने टीका करतात लोक की मुंबईपासून तोडणार, मुंबईपासून तोडली जाईल, मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला तो तुमच्यामुळेच गेलाय. परंतु स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईला खूप महत्त्व दिलेलं आहे. मुंबईला फिनटेक सिटी करण्याचा प्रधानमंत्री महोदयांचा निर्धार आहे. आणि म्हणून येत्या 5 वर्षात फिनटेक कॅपिटल मुंबईला केलं पाहिजे अशी भावना राज्य सरकारची आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि महापालिका मिळून हे करेल. BKC मध्ये इंटरनॅशनल फायनान्स